नमस्कार. स्पेस गप्पामध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत. आशा आहे की आपला पहिला पार्ट स्पेस टेक्नॉलॉजी इन ऑपरेशन सिंदूर हा तुम्हाला खूप जास्त आवडला असेल आणि त्याच्यावरती ज्या प्रतिक्रिया आल्या त्या फारच छान होत्या आणि उत्साहवर्धक आहेत त्या माझ्यासाठी. सो थँक्यू सो मच. आता आपण याचा दुसरा पार्ट बघत आहोत. सो तुम्ही जर का डायरेक्ट हा व्हिडिओ पाहायला आला असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की आधी पहिला पार्ट बघा आणि मग हा पार्ट बघा. तर चला सुरू करूयात आजचा भाग. तर तो पार्ट बघत असताना तुमच्या मनात कदाचित हा प्रश्न आलेला असू शकतो की भारताच्या स्पेस टेक्नॉलॉजी बद्दल आपण बोललो आणि आपण ती स्पेस टेक्नॉलॉजी कुठे ऑपरेशन सिंदूर मध्ये कशी वापरली, कुठे वापरली, का वापरली याबद्दल आपण तिथे जाणून घेतलं. तर त्यावेळेला कदाचित तुम्हाला हा प्रश्न पडलेला असू शकतो की ठीक आहे, इंडियाच्या स्पेस बद्दल तर कळलं, पण हाऊ अबाउट पाकिस्तान? तर पाकिस्तानकडे स्पेस टेक्नॉलॉजी आहे का? आणि इव्हन त्यांच्याकडे स्पेस एजन्सी आहे का? आणि असेल तर त्याचं नाव काय? कारण याबाबत सुद्धा माहिती फारशी उपलब्ध नाहीये किंवा आपण फार जाणून घेत नाही. कारण इस्रोचं नाव हे खूप मोठं आहे, त्याच्याबद्दल आपण सतत ऐकतो आणि जगभरात त्याचं नाव खूप मोठं आहे. पाकिस्तान कुठे आहे? तर चला आज त्याच्याबद्दल थोडा गप्पा मारूयात. तर उत्तर आहे की पाकिस्तानची स्पेस एजन्सी आहे आणि तिचं नाव आहे सुपार्को. फार गमतीची गोष्ट आहे की सुपार्को ही 1961 साली म्हणजे इस्रोच्या तब्बल 8 वर्ष आधी तिचा जन्म झाला. इस्रो हा 1969 मध्ये तिचा जन्म झाला, पण सुपार्को ही खूप आधी जन्माला आली आणि पहिला काही काळ हा सुपार्को किंवा पाकिस्तानी स्पेस एजन्सी ही आपल्या खूप जास्त पुढे होती. अर्थात इस्रोची प्रिडिसिसर इन्कोस्पार ही डॉक्टर विक्रम साराभाई यांनी 1962 मध्येच ती जन्माला आणली होती, जन्माला घातली होती. पण तरी त्याही पेक्षा आधी सुपार्को ही 1 वर्ष आधी आली होती. पण या सगळ्यामध्ये हे सगळ्या गोष्ट जाणून घेताना आपल्याला त्यावेळेची जिओपॉलिटिकल सिच्युएशन आधी जाणून घ्यावी लागेल. कारण तो काळ शीतयुद्धाचा होता आणि युएसए आणि युएसएसआर किंवा त्यावेळेचं सोव्हिएत रशिया ह्यांच्यामध्ये रस्सीखेच चालली होती, चढाओढ चालली होती आणि इव्हन ते दोन्ही देशांना आपला इन्फ्लुएन्स वाढवायचा होता. तर त्यावेळेला ज्या कंट्रीज नुकत्याच स्वतंत्र झाल्या होत्या, ज्या कॉलनीज होत्या वेगवेगळ्या युरोपियन देशांच्या आणि त्या त्यांच्यापासून स्वतंत्र झाल्या होत्या, तर या दोन्ही देशांना किंवा दोन्ही देशांच्या गटांना त्या प्रत्येक कंट्रीला इन्फ्लुएन्स करायचं होतं आणि आपल्या गटात सामील करून घ्यायचं होतं. आणि त्यासाठी ते दोन्ही देश त्यांची स्पेस टेक्नॉलॉजी ॲज अ सॉफ्ट पॉवर टूल म्हणून वापरत होत्या. आता सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? तर ती टेक्नॉलॉजी किंवा स्पेस टेक्नॉलॉजी याचा मैत्रीपूर्ण वापर करून त्या देशाला इन्फ्लुएन्स करणे आणि त्यांना आपल्या गटात सामील करून घेणे याच्यासारखे स्ट्रॅटेजीज त्या वापरत होत्या आणि त्या दोन्ही कंट्रीज वापरत होत्या. त्यामुळे त्याच्यामध्ये युएसए पण होतं आणि युएसएसआर पण होतं. आता भारताचे फाउंडिंग फादर्स किंवा स्पेसचे फाउंडिंग फादर्स हे डॉक्टर विक्रम साराभाई होते. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या सुपार्कोचे थेरॉटिकल फिजिसिस्ट डॉक्टर अब्दुल सलाम हे होते आणि त्यांना नोबलही मिळालं होतं 1979 साली. आणि सुपार्कोची ही जन्मकथा आहे, ही पण इंटरेस्टिंग आहे आणि त्यावेळेला अमेरिकेचं खूप जास्त सहाय्य त्यांना मिळालं. कारण पाकिस्तान हा थोडासा वेस्टर्न ब्लॉककडे झुकलेला देश होता. त्यांनी त्याचप्रमाणे युएसए बरोबर 2 ट्रीटीज पण साईन केल्या. त्याच्यासाठी साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन ॲज वेल ॲज अ सेंटो ट्रीटी हा 1954 आणि 1955 साली पाकिस्तानने साईन केला युएस बरोबर आणि त्यामुळे त्यांचं इन्क्लिनेशन हे वेस्टर्न ब्लॉककडे होतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकेकडनं त्यांना खूप जास्त प्रमाणात मदत मिळायला लागली, ज्याच्यामध्ये आर्थिक मदत होती, सैन्य मदत होती आणि अर्थातच टेक्नॉलॉजिकल मदत होती. युएसएनी भारताला सुद्धा मदत केली, पण ती मदत फारच लिमिटेड होती आणि खूपच जाणून बुजून कमी केलेली होती. कारण त्यांचा ओढा हा शीतयुद्धाच्या काळात त्यांच्याकडे होता आणि भारताचा स्टँड असा होता की
आपण तर पहिली गोष्ट तर नॉन अलाइन मुवमेंट मध्ये आपण चालू होतं की आम्ही या गटात पण सामील नाही होणार, आम्ही USSRच्या गटातही सामील नाही होणार. आणि त्यामुळे आणि त्याचप्रमाणे ह्याचे जे व्हिजन होती त्यावेळच्या लीडर्सची आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांची की आपल्याला ह्या सेल्फ सफिशियंट व्हायचंय, स्वावलंबी व्हायचंय. त्यामुळे शक्यतोवर जितकी शक्य आहे तेवढी आपण आपली टेक्नॉलॉजी किंवा आपण स्वयंपूर्ण बनायला पाहिजे आणि त्याच्याकडे आपण जायला पाहिजे. भलेही त्याला थोडा वेळ लागेल, पण आपण स्वयंपूर्णच व्हायला पाहिजे. तर आपण मदत जरूर घेतली, अमेरिकेची घेतली, नंतरच्या काळात USSRची घेतली, फ्रान्सची घेतली आणि जर्मनीची घेतली आणि इतरही देश होते की त्यांच्याकडनं आपण काही काही मदत, छोट्या मोठ्या मदत घेतल्या. पण मेनली आपला ओढा हा स्वावलंबनाकडे होता आणि आपल्या स्वतःच्या स्वतः टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करू, कॅपॅसिटी बिल्डिंग असेल, हे आपण स्वतः करू याच्याकडे होता. तर पहिली गोष्ट जी झाली की पाकिस्ताननी त्यामुळे मदत होती त्यांच्याकडे, त्यामुळे पहिलं साऊंडिंग रॉकेट हे किंवा एक गोष्ट आहे, ती महत्वाची गोष्ट आहे, हे 1962 सालीच त्यांनी लॉन्च केलं. आणि गमतीचा भाग असा आहे की पाकिस्तान त्यावेळेला आशियातला केवळ तिसरा देश होता की ज्यांनी हे केलं. आणि त्याच्या आधी फक्त दोनच देश होते की इस्रायलनी हे करून दाखवलं होतं आणि जपाननी हे करून दाखवलं होतं. सो पाकिस्तान हा केवळ तिसरा देश होता त्यावेळेला, ना भारताने हे करून दाखवलं होतं आणि नाही हे चीननी करून दाखवलं होतं. सो त्यावेळेला पाकिस्तानने खूप जास्त लीड पकडला होता. आणि पाकिस्तानला त्यावेळेला किंवा पाकिस्तानचे फाउंडिंग फादर्स होते डॉक्टर सलाम यांना त्यांचा एम होता की सॅटेलाइट जो ट्रॅकिंग आहे आणि टेलिमेट्रिक कॅपॅबिलिटी आहे, थोडेसे टेक्निकल वर्ड आहे ते. सो ह्याच्यामध्ये त्यांना पुढे न्यायचं होतं पाकिस्तानला. आणि भारत हा त्यावेळेला तरी मागे होता आणि तो जवळपास ते सगळं दशक 60चं दशक हा मागेच होता. पण त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी चालल्या होत्या. आपण थुंबामध्ये रॉकेट लॉन्चिंग फॅसिलिटी डेव्हलप करत होतो, टर्स ज्याला म्हणतात. आणि त्याच्यानंतर अमेरिकेचेही काही सायंटिस्ट तिथे सतत येत होते, वेगवेगळ्या देशांचे सायंटिस्ट इथे येत होते, कारण ते इक्वेडरच्या किंवा विषुववृत्ताच्या जवळचा तो एरिया आहे. त्यामुळे लॉन्चिंग साईटसाठी तो एक फार उत्कृष्ट एरिया त्यावेळेला होता आणि त्यामुळे तो डेव्हलप होत होता, त्यामुळे विविध सायंटिस्ट त्याच्याकडे येत होते. असं करता करता पण भारताने थोडीशी मदत घेतली आणि भारताने पहिलं साऊंडिंग रॉकेट हे नाईक अपाचे, जे USAचं किंवा USA सपोर्टेड होतं, USAनीच इन अ वे, थोडं इंडिजिनस आपण फार डेव्हलप केलेलं नव्हतं त्याच्यामध्ये, ते आपण 1963 साली म्हणजे 1 वर्षानंतर लॉन्च केलं थुंबा इथनं, जे आता केरळमध्ये आहे. पण त्याच्यानंतर 4च वर्षात म्हणजेच 1967 मध्ये आपण स्वतः डेव्हलप केलेलं रोहिणी, ही जी सिरीज आहे, जे आपले स्वतःचे रॉकेट्स होते, लॉन्च केले. आणि त्याच्यामध्ये खूप विविध सायंटिस्टचं, भारतीय सायंटिस्टचं मोठं योगदान होतं आणि त्याच्यात खूप मोठी नावं आहेत. वन ऑफ द नाव तर सगळ्यांना माहितीच आहे, आपले राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, यांचं योगदान खूप मोठं होतं. आणि ही विजन सगळी डॉक्टर विक्रम साराभाईंची होती. तर रोहिणी सिरीज हे आपण आपलं स्वतः लॉन्च केलेलं होतं, पण त्याही वेळेपर्यंत पाकिस्तान आपल्या पुढेच होता. त्यानंतर असं झालं की पाकिस्तान जो पुढे होता तो हळूहळू आता मागे पडायला लागला आणि भारताने एक वेग घेतला होता. 71चं युद्ध झालं, त्याच्यानंतर त्याचा युद्धाचे रिझल्ट आपण पाहिलेच, बांगलादेश स्वतंत्र झाला. आणि त्यावेळेला अजून एक गोष्ट घडत होती की दोघेही देश किंवा ऍटलिस्ट ऑफिशियली भारताने 1974 साली ॲटॉमिक टेस्ट केली. आणि गमतीचा भाग असा होता की थोड्याच दिवसात, काहीच दिवसानंतर पाकिस्ताननी पण ती केली. याचा अर्थ पाकिस्तानही त्यावेळेला सक्षम होता. आणि तर पाकिस्तानचे जे स्पेस एजन्सीचे जे बजेट होते ते मात्र डायव्हर्ट करण्यात आले, त्यांच्या ॲटॉमिक इन्स्टिट्यूशनकडे ते सगळे डायव्हर्ट करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानच्या स्पेस एजन्सीकडे हळूहळू फंड्स कमी पडायला लागले, त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. त्यामुळे हळूहळू
ते जे खूप पुढे होते, त्यांना एक हेड स्टार्ट मिळालेला होता, तर ते आता मागे पडायला लागले. पण मला विचाराल तर 1975 साल हे एक कट ऑफ डेट आपण म्हणू शकतो, की ज्या वेळेला भारत खऱ्या अर्थाने पुढे गेला, जो इतके दिवस मागे होता. आणि ते होतं एप्रिल 1975 साली लॉन्च केलेला पहिला भारतीय बनावटीचा उपग्रह आर्यभट्ट. कारण त्याच्या आधीपर्यंत इव्हन पाकिस्तानला सुद्धा त्याच दशकामध्ये त्यांचा स्वतःचा उपग्रह पाठवायचा होता, पण ते त्यांना 1990 पर्यंत जमलं नाही. सो तिथे आपण तब्बल 15 वर्ष आधी ते गोष्ट करून दाखवली. आणि त्याच्यानंतर मात्र आपण सतत पुढेच जात राहिलो आणि पाकिस्तानची पिछेहाट होतच राहिली. त्याच्यानंतर आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या. आपण आपले लॉन्च व्हेइकल, स्वतःचे लॉन्च व्हेइकल डेव्हलप केले. त्याच्यामध्ये PSLV आहे, GSLV आहे. त्याचप्रमाणे आपण विविध देशांचे उपग्रह, म्हणजे स्वतःचे उपग्रह तर आपण लॉन्च केलेच आपल्या स्वतःच्या रॉकेटवरनं, पण विविध देशांचे सुद्धा आपण उपग्रह लॉन्च केले, सॅटेलाइट लॉन्च केले कक्षेमध्ये. त्याचप्रमाणे आपण जे डीप स्पेस किंवा अंतराळातल्या विविध मोहिमा असतील, चंद्रयान असेल, चंद्रयान 3 पण आता असेल, चंद्र 2 असेल, आणि त्याच्यानंतर मंगळयान असेल, आदित्य L1 मिशन असेल, सूर्याकडे झेपावलेली, येणाऱ्या काळात असलेलं गगनयान असेल, आणि आपण आता स्वतःचं स्पेस स्टेशनही बांधण्याचं आपलं डेव्हलपमेंट चालू आहे. सो या सगळ्या गोष्टी या नंतर नंतर घडत गेल्या, पण 1975 साल हे कदाचित कट ऑफ होतं माझ्या दृष्टीने. आणि 1970 नंतर जी पिछेहाट होत होती, पाकिस्तानकडे अजूनही त्यांचं स्वतःचं लॉन्चिंग पॅड नाहीये. ते जे काही लॉन्च करतात सॅटेलाइट टेक्नॉलॉजी, हे पूर्णपणे चीनच्या मदतीने, चीनच्या रॉकेटवरनं ते करतात, लॉन्च करतात. आणि आधी जो एक वेस्टर्न ब्लॉक कडे गेलेला झुकलेला देश होता पाकिस्तान, हा हळूहळू स्ट्रॅटेजिकली चीनच्या दिशेने गेला. आणि नंतर नंतर असं झालं की इव्हन पाकिस्तानचे सॅटेलाइट सुद्धा पाकिस्तान फक्त त्यांना डेव्हलप करायला किंवा काय हवंय हे चीनला सांगत होता किंवा सांगत असतो, आणि मग चीनी सायंटिस्टच त्याप्रमाणे तो सॅटेलाइट बनवतात आणि चीनच्याच रॉकेटवरती तो लॉन्च करतात. तर आता ही सगळी पिछेहाट झाली कशी पाकिस्तानची आणि भारताची, म्हणजे आपली प्रगती कशी झाली? तर पहिली गोष्ट होती की व्हिजनरी लीडर्स होते आपले, पॉलिटिकल लीडर सुद्धा, आणि इस्रोचे किंवा इन्कोस्पारचे लीडर सुद्धा. त्याच्यामध्ये होमी भाभा असतील आणि विक्रम साराभाई यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल, डॉक्टर धवन असतील, आणि त्याच्यानंतर आलेले सगळे लीडर्स असतील. तर ही एक सिव्हिल ऑर्गनायझेशन होती आणि सिव्हिल ऑर्गनायझेशनच राहिली इस्रो. व्हेरॅज पाकिस्तानमध्ये असं झालं की 1900, म्हणजे डॉक्टर सलाम जे होते हे सायंटिफिक ऍडवायझर होते आयुब खानाचे, पण त्यांच्यानंतर मात्र 1971च्या युद्धानंतर त्यांचा हळूहळू त्यांची पिछेहाट व्हायला लागली. आणि एक महत्वाची गोष्ट झाली की जो एक इस्लामायझेशन जे सुरू झालं पाकिस्तानमध्ये, आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सलाम आणि त्यांच्या बरोबरच्या कित्येक लोकांना एक दुर्लक्षित करण्यात आलं. तो एक ब्रेन डेड ड्रेन झाला त्यांचा. आणि डॉक्टर सलाम स्वतः हे नोबेल विजेते फिजिसिस्ट असून सुद्धा ते एक अहमदिया होते. त्यामुळे त्यांच्याकडे म्हणजे पाकिस्तानी त्यांचं नाव कदाचित हिस्ट्रीतनं किंवा इतिहासातनं पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. सो म्हणजे स्वतःच्या हातानेच पाकिस्तानी स्वतःच्या तज्ञांना एक प्रकारे दूर दूर केलं. तर त्यामुळे असं व्हायला लागलं की पाकिस्तानचं जे एक सिव्हिलियन बॉडी होती त्याच्यावरती बरेचसे जे प्रमुख होते सुपारकोचे, हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख, लष्कर जनरल्स होते. आणि त्याच्यामुळे असं झालं की त्यांचा फोकस हा नेहमीच मिलिटरीकडे आणि स्ट्रॅटेजीकडे राहिला, आणि त्यामुळे त्यांचं लक्ष संशोधनावरनं किंवा स्पेस लॉन्च याच्यावरनं दुर्लक्ष झालं, ते उडालंच. आणि आत्ता काही काही वर्षांपूर्वी, म्हणजे हार्डली 1-1.5 वर्षापूर्वी, परत एकदा आफ्टर सो लॉंग, खूप वर्षानंतर एक सिव्हिलियन त्या इन्स्टिट्यूशनचा प्रमुख परत एकदा झालेला आहे. त्याच्या आधीपर्यंत मात्र पूर्णपणे पाकिस्तानी सैन्याच्या प्रमुख तिथे होते किंवा ताब्यात त्यांच्या होतं. तर ही गोष्ट अशी झाली. आणि त्यानंतर भारताने मात्र 1975 नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. आणि आता तर आपण बघितलंच आहे की नवीन नवीन क्षितिजांवरती आपण त्याचा अचीव करतोय ते. आणि तसंच तेच आपण पाहिलं की
ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा आपण आपली इंडिजिनस टेक्नॉलॉजी वापरली, व्हेरॅज पाकिस्तानने आयदर ती वापरलीच नाही किंवा ती चीननी त्यांना बऱ्यापैकी हेल्प केलं, बऱ्यापैकी मदत केली की सॅटेलाइट डेटा देण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे टर्कीनी पण त्यांना ड्रोन्स दिले आणि त्या बाबतीत त्या रिस्पेक्टिव्ह कंट्रीजनी टेक्नॉलॉजी वापरली. पाकिस्तानकडे स्वतःचे सॅटेलाइट्स आहेत, तेही बऱ्यापैकी चीनच्या मदतीने एकतर तयार केलेले आहेत किंवा उपग्रह कक्षात सोडलेले आहेत. त्याच्यातनं काय आपण शिकवणूक काय आहे, तर पहिली गोष्ट तर स्वावलंबन जे होतं की सेल्फ रिलायन्स, जो आपला हा पहिल्यापासूनचा मोटो होता तो आपण खूप मोठ्या प्रमाणात राबवला आणि त्याचा आज फायदा आपल्याला दिसतो आहे. आणि शिक्षण हे खूप महत्वाचं होतं. सो फक्त स्पेस इन्स्टिट्यूट, स्पेस एजन्सीज आपण स्थापन नाही केली, तर त्याच्या आजूबाजूला आपण विविध शिक्षण संस्था सुद्धा तयार केल्या त्या काळामध्ये, ज्याच्यामध्ये IIT होतं, IISc होतं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जे स्पेस टेक्नॉलॉजी बद्दल शिकवतात, हेही आपण तयार केलं. सो आपण आपली एक अख्खीच्या अख्खी एक पिढी तयार करत गेलो, पुढची पिढी तयार करत गेलो. आणि पण ह्या सगळ्या गोष्टी पाकिस्तानमध्ये झालेल्या दिसत नाहीत. त्याचप्रमाणे पाकिस्तानला जरी हेड स्टार्ट मिळाला होता तरी तो एक प्रकारे एक प्रेस्टिजच्या साठी किंवा एक स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज मिळण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला गेला. व्हेरॅज भारत जो होता हा कायमच एक स्वावलंबनात्मक पण डेव्हलपमेंटसाठी आपला फोकस होता, की आपण हे आपल्या इगो इश्यूजसाठी किंवा आपल्या प्रेस्टिजसाठी न करता आपल्या देशातल्या लोकांसाठी किंवा त्यांचं भलं कसं होईल ह्याच्याकडे आपल्या स्पेस टेक्नॉलॉजीने जास्त करून पाहिलं आणि ते पाकिस्तानमध्ये होताना दिसलं नाही. त्याचप्रमाणे ही एक सिव्हिलियन बॉडी होती आणि इथे ती जरी सिव्हिलियन बॉडीच होती पाकिस्तानची सुद्धा, पण ती पूर्णपणे खूप मोठ्या कालावधीसाठी पाकिस्तानच्या मिलिटरीच्या डिफेन्सच्या अंडर होती. आणि भारताची प्रगती ही नक्कीच स्लो झाली त्या मनाने, किंवा ऍटलीस्ट सुरुवातीच्या काळात तरी स्लो झाली, जे की पाकिस्तान खूप मोठ्या प्रमाणात पुढे गेला होता आणि असं वाटत होतं की कदाचित ही एक खूप पाकिस्तान हा एक एशियन जायंट ठरू शकतो किंवा स्पेस पॉवर होऊ शकतो, कारण केवळ तिसराच देश होता. पण बघता बघता ही परिस्थिती बदलली आणि 1975 साली मात्र भारताने पाकिस्तानला पूर्णपणे मागे टाकलं. आता ही जी स्टोरी आहे की भारताने 1975 साली कसं मागे टाकलं, आणि ही जी गोष्ट आहे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट, त्यावेळेला जिओपॉलिटिकल सिच्युएशन कशी होती आणि मी असं का म्हणतोय की ती एक एक कट ऑफ डे होता, कट ऑफ इयर होता आपल्यासाठी. तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात आपल्या पुढच्या भागामध्ये, स्टोरी आर्यभट्टाची किंवा आर्यभट्टाची गोष्ट. धन्यवाद.